हॅलो एव्हरीवन, गुरुकुल या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या सिरीजचा आहे दुसरा व्हिडिओ. ओके. आणि आज आपण काय शिकणार आहोत? सो ॲज पर अवर सिलेबस आज आपण शिकणार आहोत चार्ज. लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजे 0.1 मॉड्यूलमध्ये आपण इलेक्ट्रिसिटीबद्दल शिकलो, राईट? सो इलेक्ट्रिसिटी बेसिकली काय आहे? तर इट्स द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. करंट नाही, इट्स द फ्लो ऑफ करंट इलेक्ट्रॉन्स. ओके. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की आपले जे घरामध्ये केबल्स असतात त्यातून करंट फ्लो होत राहतो. सो बेसिकली इलेक्ट्रिसिटी तेच आहे की इट इज द फ्लो ऑफ करंट ऑर इलेक्ट्रॉन्स. बट द क्वेश्चन इज की इलेक्ट्रॉन्स एक्झॅक्टली काय आहेत किंवा मग चार्ज एक्झॅक्टली काय आहे? कारण की आपण मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण केसांचं एक्झाम्पल घेतलं होतं ब्रशिंग युअर कोम, तेव्हा आपण चार्जबद्दल पण बोललो होतो. ओके. सो फॉर नाऊ लेट्स झूम इन. तुमच्या आजूबाजूला ज्या पण काही गोष्टी आहेत, जसं की हवा, पाणी, झाडं झाली, तुम्ही स्वतः, गाड्या, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल, हे सगळं काय आहे? दीज आर ऑल द फॉर्म ऑफ मॅटर. ओके. मॅटर म्हणजे बेसिकली काय आहे की जे काहीतरी जागा घेते. ओके. जसं की मी इथे उभी, मी काहीतरी जागा कंझ्युम करते. मी ह्या फोन थ्रू शूट करते आहे. सो इथे काहीतरी जागा कंझ्युम होते आहे. त्याला आपण म्हणतो मॅटर. ओके. बट मॅटर एक्झॅक्टली काय आहे? ओके. जागा तर घेता येते, राईट? पण ते एक्झॅक्टली काय आहे? तर मॅटर एक अशी गोष्ट आहे ना की जी खूप छोट्या-छोट्या पार्टिकल्सपासून बनलेली आहे. ते छोटे-छोटे पार्टिकल्स म्हणजे काय? परमाणू म्हणजेच काय आपला ॲटम. आणि ॲटम्स छोटे असतात, बट ते एक्झॅक्टली किती छोटे आहेत? तर समजा इथे की एक्झाम्पल घेतलंय 1 हेअर स्ट्रँड. ओके. जसं की तुमच्या केसाच्या एका रुंदीमध्ये 10,00,000 ॲटम बसवता येतील. इतके छोटे असतात आपले ॲटम्स. ओके. इतके छोटे असतात ते पार्टिकल्स. आता बघा, जेव्हा आपण एखाद्या ॲटमबद्दल बोलतोय, ओके, तर ॲटम म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये 3 मेन पार्टिकल्स असतात. एक तर असतो प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. ओके. आता आपण म्हणणार की चार्ज काय आहे? आपल्याला माहिती ॲटमचं आपल्याला फंडामेंटल माहिती की त्याच्यामध्ये 3 टाइप्सचे पार्टिकल आहेत, जसं प्रोटॉन झालं, न्यूट्रॉन झालं, इलेक्ट्रॉन झालं. ओके. बट सडनली हे सगळं चार्जमध्ये का येतंय? तर एक्झॅक्टली चार्ज आणि ॲटम ह्या 2 गोष्टी कशा कोरिलेट करता? तर समजा तुम्ही तुमचं एक्झाम्पल घ्या, अ ह्युमन बीइंग. तुम्हाला काय आहे? तुम्हाला जर मेजर करायचं असेल तर तुमच्याकडे हाईट आहे, वेट आहे. याच्यामध्ये आपण स्वतःला मेजर करतो. तसंच ॲटममधले जे पण काही पार्टिकल्स आहेत, जसे की प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, ह्या सगळ्यांना पण चार्जेस असतात. आता आपण बघू शकतो की एक ॲटम जो असतो, त्याच्यामध्ये काय असतो? न्यूक्लियस असतो. त्या न्यूक्लियसमध्ये फक्त 2 पार्टिकल्स आहे. एक तर प्रोटॉन आहे, दुसरं म्हणजे न्यूट्रॉन आहे. आणि त्याच्या अवतीभोवती जे फिरतं, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन, जो न्यूक्लियसच्या बाहेर फिरत असतो. राइट? सो न्यूट्रॉन जो असतो ना, त्याला न्यूट्रल चार्ज असतो. म्हणजे त्याला वास्तविक काहीच चार्ज नाहीये. जो प्रोटॉन असतो त्याला पॉझिटिव्ह चार्ज असतो. आपण त्याला प्लसने डिनोट करतो. आणि जो इलेक्ट्रॉन आहे त्याला असतो निगेटिव्ह चार्ज, ज्याला आपण मायनसने डिनोट करतो. आता आपण जो आहे ना, आपण इथे बोलणार आहे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनबद्दल, ज्याला की चार्जेस आहे. न्यूट्रॉनला आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. आता अगेन आपल्याला सगळ्यांना हे बेसिक फंडामेंटल सगळ्यांनाच माहिती आहे. ॲज पर कोलम्स लॉ, की ज्या सिमिलर चार्जेसच्या वस्तू असतील, गोष्टी असतील, ओके, तर ते काय करतील? एकमेकांना रिपेल करतील. जसं की जर तुम्ही प्रोटॉन आणि प्रोटॉनला दोघांना सोबत ठेवलं, तर ते एकमेकांपासून रिपेल होतील. जर तुम्ही इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन या दोघांना सोबत ठेवलं, ते पण एकमेकांपासून रिपेल होतील. पण तेच जर तुम्ही अपोझिट चार्जेसला सोबत ठेवत आहात, तर ते काय करतील? ते एकमेकांना अट्रॅक्ट करतील. जसं की तुम्ही जर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनला सोबत ठेवलं, तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. हा झाला तुमचा कोलम्स लॉ. आणि ह्यात मी एक्झाम्पल दिलं आहे मॅग्नेटचं. मॅग्नेटशी कसं कोरिलेट करते? जस्ट व्हिज्युअली आपल्याला हे बघायचं आहे. मॅग्नेटमध्ये 2 पोल्स असतात. एक तर आहे नॉर्थ पोल, दुसरा आहे साऊथ पोल. तुम्ही जर मॅग्नेट हातात घेतलं आणि तुम्ही नॉर्थ आणि नॉर्थ पोलला जर सोबत ठेवलं, तर ते एकमेकांना काय करतात? फेकतात लिटरली, आणि आपल्याला ते हातांवर जाणवतं, की ते एकमेकांना रिपेल करत आहात. तसंच जर तुम्ही साऊथ आणि साऊथ पोलला ठेवलंय, तर ते सुद्धा एकमेकांना काय करणार आहे? रिपेल करणार आहे. बट इन द सेम केस
जर तुम्ही नॉर्थ आणि साऊथ पोल ह्या दोघांना जर सोबत ठेवत आहात, तर ते काय करतं? एकमेकांना चिपकून जातं, अट्रॅक्ट करतं. सो कुठे ना कुठे ॲटम आणि मॅग्नेटची अॅनालॉजी अशा पद्धतीने मॅच करते. ओके. आता हे सगळं धरून एक रूल आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवण्यासारखा आहे, की एका ॲटममध्ये जितके नंबर ऑफ प्रोटॉन आहेत, तितकेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. जितके नंबर ऑफ प्रोटॉन आहे, तितकेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत. ओके. त्याच्याने काय राहतं, की आपला जो ॲटम आहे, तो राहतो बॅलेन्स्ड. आपला ॲटम काय? बॅलेन्स्ड आहे. बट ॲटम इनबॅलेन्स कधी असू शकतो? तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मॉड्यूल 0.1 इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण हेअर स्ट्रँड्सचं एक्झाम्पल बघितलं होतं. आपण जेव्हा केस कोंब करतोय, तेच एक्झाम्पल आपण बघितलं होतं. सो त्यामध्ये आपण काय बघितलं, की केसांना पहिले कोणतं चार्ज आहे? त्याला निगेटिव्ह चार्ज आहे. आपला कोंब हा न्यूट्रल आहे. पण फ्रिक्शन होतंय, राईट? जेव्हा आपण केस कोंब करतो, तेव्हा फ्रिक्शन होते. फ्रिक्शन झाल्यामुळे काय होतं, की तेच इलेक्ट्रॉन्स केसांमधले कोंबमध्ये ट्रान्सफर होतात आणि ते ट्रान्सफर झाल्यामुळे आपला कोंब जो आहे तो निगेटिव्हली चार्ज होतो, कारण की आता तो रिसिव्हिंग एलिमेंट झालाय आणि आपले केस जे आहे ना ते डोनेटिंग झाले. तर आपला कोंब जो आहे तो निगेटिव्हली चार्ज होतो आणि आपले केस होतात पॉझिटिव्हली चार्ज. ओके. अशा केसमध्ये आपले ॲटम जे आहे ना ते इम्बॅलेन्स्ड होऊ शकतात. आता द सेकंड थिंग इज की चार्जचं युनिट काय आहे? आपण चार्जला मेजर कशात करणार? तर ते म्हणजे कोलममध्ये. ओके. आता या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण फक्त चार्जबद्दल शिकलो की आणि दिस इज द व्हेरी बेसिक टॉपिक रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक्स. सो आजच्या व्हिडिओसाठी फक्त एवढंच. हा आपला खूप छोटा टॉपिक होता. इलेक्ट्रिसिटी नंतर चार्ज येतं अँड इफ यू हॅवंट वॉच दॅट व्हिडिओ, आय विल रिक्वेस्ट यू की तुम्ही ती पण व्हिडिओ बघा, कारण की त्याच्यातूनच तुम्हाला कळेल, त्याच्यातूनच तुम्हाला लिंक लागेल की पहिले आपण इलेक्ट्रिसिटीबद्दल शिकतोय, मग आपण चार्जबद्दल शिकतोय आणि आपला जो पुढचा टॉपिक येतोय तो करंटबद्दल येणार आहे. So till now, stay tuned and thank you for watching this video. See you in the next part. Bye.